हां लागली सेटिंग आता सेटिंग लागली ना आज बरोबर ते होऊन जाण नाही का त्याच्यामध्ये हरी तुकोबाराया तुकोबाराया दीनदयाला विठ्ठल सखया तुकोबाराया तुकोबाराया दीनदयाळा तू विठ्ठल सखया तुकोबाराया
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐसे समजून आपुल्या चित्ती बोलवार आहे निवांत स्थिती मग तू कयासे बोलवुनी प्रीती संसार वृत्ती निरविली. प्रस्तुत आज आपला चिंतनाचा तिसरा दिवस आहे. जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या कृपेने भगवान पंढरीश पांडुरंगाच्या आशीर्वादाने महाराजांच्या चरित्राचं चिंतन करण्याचा हा तिसरा दिवस. काल आपण चिंतनामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म पाहिला आणि जन्माच्या नंतर बोलोबांचा संसार हा सुरळीत चालला. सर्वत्र आनंद होता, काही अडचण नव्हती. पण मग बोलोबा त्या प्रपंचात राहत होते ते अगदी काय म्हणतो पद्मपत्रासारखे निष्काम बुद्धीने प्रपंच आनंदित चालला. सर्व काही झालं तर मग पुढची परंपरा सर्वांना चालावी असं वाटते. त्याकरता गुरु महाराज असले तर एखादा शिष्य तयार करतात. कोणी एखादा कंपनीवाला असला तर तो आपला मुलगा तयार करतो. तसं एखादा दुकानदार प्रापंचिक मनुष्य असेल तर तो पुढची परंपरा चालवण्याकरता आपल्या मुलाला पुढे करतो, त्याला सगळ्या गोष्टी शिकवतो. त्याप्रमाणे या ठिकाणी बोलोबा सर्वच व्यवस्थित चाललं असताना आपली ही परंपरा पुढे चालवावी, कोण चालवेल. आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी सावजीला सांगितलं. सावजीने सांगितलं मला या प्रपंचात अजिबात रस नाही, मी ती गोष्ट करणार नाही. आणि मग शेवटी तुकाराम महाराज प्रसंग आला. मग महाराजांना बोलोबाने आपल्या जवळ बोलविले
काय केलं, दुकानाचा व्यवसाय होता. मग त्या चोपड्या, त्याला वयांना चोपड्या म्हणतात व्यापारी भाषेत, त्या चोपड्या कशा लिहाव्यात, त्याच्या खतवण्या कशा कराव्यात, मग ते व्यापार करत असताना रोखे उधारी ही कशी लिहावी हे सर्व सांगितलं. आणि सर्व तुकाराम महाराजाला ज्ञान दिलं. महाराजांनी ते स्वीकारलं. महाराजांची कार्यातली दक्षता, व्यापारातली कुशलता, प्रपंच आणि समाजातली अनुकूलता, या 3 गोष्टी एकत्र झाल्या. आणि एकत्र झाल्यामुळे तुकाराम महाराजांचा नवा पवा डाव अतिशय सुंदर, फार छान चालू लागला. महाराजांचं कोड कौतुक होऊ लागलं. महाराजांना परिसरामध्ये चांगलं नाव लौकिक मिळू लागलं. महाराज दिसायला सुंदर होते, व्यापार चांगला होता, वाडा मोठा होता. आणि मग अशा काळात, त्या काळात काही मुलींचा तोटा नव्हता, त्या काळात मुलांचा तोटा होता. आमच्या लहानपणी पण तसंच होतं. काहीतरी करून त्या आमची मुलगी करा म्हणून लोक मागं लागायचे. आजच्या काळात कार्यक्रम उलटा पडला आहे. आता मुलींचा तोटा झाला आहे, मुलांचं पीक जास्त राहिले. काहीतरी झाले, पण आता मुली काही मिळत नाहीत. पण त्या काळामध्ये मग तुकाराम महाराजाला अनेक प्रकारचे स्थळं येऊ लागली, अनेक लोक मागं लागले. मग अशा काळामध्ये बोलोबाचं ह्या प्रपंच सुंदरच होता ना. आणि मग त्याकरता महिपती महाराज म्हणतात, इतका प्रपंच सुंदर, आज्ञाधारी मुलगा, आज्ञाधारी पत्नी, प्रपंच अनुकूल, शरीर अनुकूल, तारुण्य असावं, आरोग्य असावं, ह्या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. आणि या गोष्टी कुठं तुम्हाला अनुष्ठान करूनही मिळत नाहीत. त्या कुठं मिळतात? त्या महाराज म्हणतात, पुत्रवर्ते पितृ आज्ञेने आणि श्री पतिव्रता सगुण, हे पूर्वतापाचे फळजान येते दिसून अपैसे. आज्ञाधारक पुत्र जन्माला येणं हे त्याच्या प्राग जन्मातल्या पूर्वकर्माच्या पुण्याचा संचय असतो. आज्ञेमध्ये पत्नी राहते आणि पतीच्या आज्ञेत राहून ती पतीची सेवा करते, हे सुद्धा त्याच्या पूर्वजन्मातल्या त्याच्या कर्माचं फळ आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं, पत्नी शत्रू होऊन येते, मुलगा शत्रू होऊन येतो, कधी भाऊ शत्रू होऊन येतो. कोण कोणाचा शत्रू होईल हे काही सांगता येत नाही. दारातला कधी कुत्रा शत्रू होऊन येतो, कधी बैल शत्रू होऊन येतो, कधी बायको शत्रू होऊन येते, कधी मुलगा शत्रू होऊन येतो. कोणाचा शिष्य त्याचा शत्रू म्हणून जन्माला येतो, तर कोणाचा गुरु त्या शिष्याला शत्रू म्हणून जन्माला येतो. एखादा शेजारी शत्रू म्हणून जन्माला येतो. कोण कोणाचं काय प्राणहरण करेल कशाने हे काही सांगता येत नाही. आणि ज्यामुळे जो ज्याचं प्राणाचं हनन करतो त्या काळात तो शत्रू असतो. आजकाल आपण पाहतो, बऱ्याच आपण टी व्हीमध्ये पाहतो, पेपरला वाचतो, ऐकतो, पत्नीने नवऱ्याला मारलं, तुकडे केले, कोर्टात खेचला, हा हो हे सगळं. आणि मग पेपरवाले तुम्ही आम्ही बिचारी त्या बाईला खूप दोष देतो. किंवा एखादा बिचारा कोणी भप नसतो म्हणा, पण कोणी असाच बिचारा असला, तो बायकोला मारतो, जाळून टाकलं, हा काहीतरी केलं, मग तेवढे लोक पुरुषाला शिव्या द्यायला सुरुवात करतात. प्रश्न पुरुषाचा नसतो आणि प्रश्न पत्नीचा नसतो, ते त्याच्या पूर्वजन्माचे कर्म असतात. त्याच्या पूर्वजन्माचे कर्म असतात. आमच्या शास्त्रामध्ये, संत शास्त्रामध्ये असं जगात कोणी जर कोणाला मारायला लागलं तर ती अराजकता होईल. कोणता रोग, कोणती व्यक्ती, कोणता प्रसंग, कधीही कोणीही माणसाला मारू शकत नाही. आणि जर एखाद्या रोगाने, एखाद्या प्रसंगाने, एखाद्या अपघाताने, एखाद्या व्यक्तीने जर त्या माणसाचा जीव घेतला तर त्याच्या आयुष्याची रेषा पुसायचा कोणाचा अधिकार झाला? तो एखाद्या रोगाचा, एखाद्या अपघाताचा, एखाद्या व्यक्तीचा. शास्त्र तसं नाही सांगत, शास्त्र तसं नाही म्हणू शकत. तुमचा जन्म होण्याच्या पूर्वी तुमचा जन्म, तुमचं जगणं, तुमचा मृत्यू, तुमच्या मृत्यूचं कारण आणि तुमच्या मृत्यूचं ठिकाण, ह्या सगळ्या गोष्टी जन्माच्या पूर्वी 6 गोष्टी सगळ्या फिक्स झाल्या असतात. त्याच्यात काही बदल करता येत नाही. म्हणून आपल्या आयुष्याची रेषा जेथे संपते,
भले त्याचं निमित्त काही असू शकतं, अपघात असू शकतो, रोग असू शकतो, व्यक्ती असू शकते, कुत्रा असू शकतो, बैल असू शकतो, काहीही निमित्त असू शकतं, परंतु त्याच्या कर्माचं फळ ते असतं असं कर्मशास्त्र सांगतं. कर्मशास्त्र सांगतं कर्माप्रमाणे पूर्वतापाचे पण ज्या ज्या वेळी तुम्हाला सुख होतं त्या त्या कालामध्ये प्रागजन्मातल्या पुण्याचा परिपाक म्हणजे सत्कर्माचा परिपाक, आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला दुःख होतं त्या त्या कालामध्ये प्रागकर्माचा तो पूर्वकर्माच्या दूषित कर्माच्या वाईट कर्माचा तो परिपाक असतो. त्यामुळे असं आपण जन्माला आलो आणि मग काही बदल केला, फार प्रयत्न केले आणि फार श्रीमंत झाला, फार हे केलं, तसं होत नाही. कर्माप्रमाणे जन्मावं लागतं, कर्माप्रमाणे देश मिळतो, कर्माप्रमाणे काल मिळतो, कर्माप्रमाणे भोग मिळतात, कर्माप्रमाणे जगणं असतं. आपल्या स्वाधीन जन्म नसतो. आपल्या स्वाधीन कोणत्या देशात जन्माला यायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही. कोणत्या कालात जन्माला यायचं हे आपण ठरवू शकत नाही. कोणत्या कुलात, कोणत्या कालात, कोणत्या देशात, कोणत्या शरीरात हे तुम्ही ठरवू शकत नाहीत ना देव ठरवू शकत नाही. हे चक्रच फार विचित्र आहे. हे चक्र फार विचित्र आहे. हे जर देव फक्त सहकार्य करतो. बरं तू माझा भक्त आहेस, ठीक आहे, तू माझा भक्त आहेस, तू माझी सेवा करतो, सगळी गोष्ट ठीक आहे, हे मी तुझा कंदील धरून चालतो, हे मी तुला काय पाहिजे. अरे अर्जुना एवढी तर आपण भक्त नाहीत ना, पांडवासारखे आपण भक्त आहेत काय. मग पांडवावरती एवढा दुःखाचा प्रसंग काय पाहते पांडव अखंड वनवासी हे आपण पाहतो. तो भगवान मागे पुढे होता ना त्यांच्या, तो त्यांची पिशवी बॅग घेऊन पळत होता. पण तुम्हाला मी ते नाही जमायचं, तुझ्या कर्माप्रमाणे आलं तुम्हाला ते भोगावं लागेल. हे युद्ध तुमचं ठरलं आहे, युद्ध करा. तुमचा वनवास ठरला, तुम्ही मी तुमच्या पाठीमागे आहे, तुम्ही माझे भक्त म्हणून मी तुम्हाला काकणभर सहकार्य करेल, पण कर्माच्या बाजूला तुम्हाला जाता येणार नाही. मग आता पांडवांना कर्माच्या बाजूला जाता आलं नाही. तुकाराम महाराजांच्या मागे पुढे देव होता, पण 3-3 दिवस चूल पेटत नव्हती. नामदेव महाराजांचं तर ह्योच उलटा त्याचं खात होता पांडुरंग. ती बिचारी कांडून कुठून थोडं आणायची, तर हा पांडुरंग त्याच्या ताटातलं घायचा, पण यांनी कधी त्याला घासभर नाही दिली. का काय झालं. मग एवढा तुझा एवढा लाडका भक्त होता, अरे ते 3-3 दिवस उपाशी का मरत होते. भगवान म्हणजे तुकारामाची सांगून टाकलं होतं त्याला, तू का म्हणे तू काय करशील कर्म दुस्तराशी आमुच्या, तू आम्हात काय नाही करू शकत, आणि आम्ही तर तुझं घेणार नाही. तुझे आम्ही भक्ती केली म्हणून ते नाही गोष्ट. जाऊ द्या, मुद्दा एवढा सांगायचा असतो. कोणतीही गोष्ट असली तर आपल्या मानवाच्या स्वाधीन ती नसते. मी एक नेहमी सांगत असतो, मनुष्य किती बलवान झाला, किती पैशावाला झाला, किती मोठा सत्ताधीश असला, तरी त्याला त्याच्या प्रयत्नाने या सृष्टीतलं अनिष्ट दूर करता येत नाही, आणि त्याच्या स्वसामर्थ्याने इष्ट त्याला प्राप्त करता येत नाही. जर त्याने त्याच्या इष्ट जर प्राप्त केलं तर कोणी गरीबच राहणार नाही, कोणी दुःखीच राहणार नाही. ज्याला जे पाहिजे ते प्राप्त करून घेईल, आणि ज्याला जे पाहिजे ते निवृत्त करून घेईल. अनिष्टाची निवृत्ती मनुष्य करू शकत नाही, आणि इष्टाची प्राप्ती मनुष्य करू शकत नाही. मग जे आलं ते भोगणे, जसं प्रारब्धाने दिलं तसं ते भोगणे. नाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे केले. केले कर्म झाले त्याचे भोगाले, ऐसे केले उपजले मेले, ऐसे केले उपजले मेले, ऐसे केले उपजले मेले, ऐसे केले कर्म झाले त्याचे भोगाले.
उपजले मेले ऐसे किती. जाऊ द्या, माझं प्रवचन थांबवितो. त्याप्रमाणे मयपती महाराज म्हणतात, येथे पुत्र वर्ते पितृ आज्ञेने आणि स्त्री पतिव्रता सगुण हे पूर्व तपाचे फळदान येथे दिसून अपैसे. हे सर्व पूर्व तपाचं पूर्वकर्माचं असतं. याच्यामध्ये स्वतंत्र आपल्याला पुढच्या जन्माकरता आता काही स्वतंत्र निर्माण करता येतं, पण हे सर्व पाठीमागचं असतं. असं तुकाराम महाराजांचा प्रपंच हा अत्यंत उत्तम चाललेला होता. थोरला मुलगा सावजी हा अत्यंत उदास होता, म्हणून त्याने काहीही न करता सर्व सोडून दिलं. ते काही नव्हता पाहत. पण तुकाराम महाराज हे फार दक्ष होते. आणि मग तुकाराम महाराजांचा हा दक्षपणा पाहून जसं एखादा राजाला आपला प्रधान कुशल पाहिल्याच्या नंतर त्याला खूप आनंद होतो, किंवा एखाद्या बापाला आपली मुलगी आपला मुलगा फार सद्गुणी आहेत, फार विद्वान आहेत, अभ्यासू आहेत, माणुसकी आहे, म्हणजे माता पिता मुलांच्या सद्गुणाला पाहून आनंदित असतात. आणि राजा आपल्या प्रधानाचे सद्गुण पाहून आनंदित असतात. आणि गुरु आपल्या शिष्याचे सद्गुण, त्याची विद्वता, त्याचा आचार अभ्यास पाहून गुरु महाराज फार प्रसन्न असतात. तसं बोलोबा तुकाराम महाराजाला पाहिलं आणि बोलोबा हा अत्यंत प्रसन्न राहिले. माझा तुका व्यवहारात दक्ष आहे, माझा तुका दिनचर्यामध्ये कुशल आहे, माझा तुका व्यापार प्रपंच फार चांगला चालू आहे, बोलून चालून मुखामध्ये रसवंती आहे. हे सर्व पाहून बोलोबाला खूप छान वाटलं महाराज. मग आता हे सर्व झाल्यानंतर मग तुकाराम महाराजांचं लग्न करायचं. अशा कालामध्ये महाराजांना अनेक ठिकाणचे स्थळ येऊ लागले. आणि मग महाराजांचं पहिलं लग्न झालं. महाराजांचा जन्म झाला 1610, इसवी सन 1610. पहिलं लग्न झालं 1621, म्हणजे 11 वर्षातच लग्न झालं. आताच्या काळात 11 दोन्ही 22 आणि 22 11 3 33. आता काही 11 3 33, आमच्या गावात 11 चौक 44मध्ये गेलेत, तरी काय कोणी पोरी पाहायला यायनात बाबा. अरे मला त्यावेळी खरं सांगतो, मला एकट्याला इतकं वाईट वाटायचं. अरे हे ब्रह्मचारी राहिले लोक आपल्याकडे लय साशंक पाहतात. इकडं पाहिलं का म्हणजे इकडं का पाहतो, इकडं पाहिलं का इकडं काऊन पाहतो, नीट वर पाहिलं का महाराज वरच पाहतो, महाराज खालीच पाहतो, महाराज इकडंच पाहतो. मग आता मला जरा कोंडल्यासारखं व्हायचं. पण आता मला नाविलाज व्हायना, पण एवढे जोडीदार येतात आता, असे ब्रह्मचारी येतात आता, भरपूर ब्रह्मचारी आहेत. मला आता बिचारी कसे का असणार. तुकाराम महाराजाला खूप स्थळं येऊ लागली. मग स्थळं आले. त्या कालामध्ये महाराजांचं पहिलं लग्न झालं. 11व्या वर्षीत पहिलं लग्न झालं. ते लोहगावचं मोझे कुटुंब, या ठिकाणी संताजी मोझे यांची मुलगी रखुमाई, असं महाराजांचं पहिलं लग्न झालं. नंतर 13व्या वर्षी महाराजांचं दुसरं लग्न झालं 1623. त्याचं कारण महाराजांच्या पहिल्या पत्नीला दम्याचा रोग होता. ती कोणत्याच कामाची नव्हती. अगदी ती काय म्हणू त्याला, तिचं शरीर पण जड होऊन गेलं होतं. आणि म्हणून महाराजांचं तुकाराम महाराजांचं 1623ला दुसरं पुणे परगण्यामध्ये आप्पाजी गुळवे त्यांची मुलगी जिजाई, त्यांची मुलगी जिजाई, तुकाराम महाराजांचं नाव होतं, तिला आवलिया म्हणत होते असं. मग अशी ती आप्पाजीची जिजाई. मग 13व्या वर्षी लग्न झालं. संसाराची जबाबदारी पडली. 17व्या वर्षी महाराजावरती पूर्ण संसाराची जबाबदारी पडली. 17व्या वर्षी या ठिकाणी महाराजांचे पिता श्री बोलोबा गेले. 1629ला दुष्काळ पडला, 1630ला भयंकर दुष्काळ पडला, 1631ला अतिवृष्टी झाली आणि 1633ला महाराजांचा उपदेश झाला. असा महाराजांचा जीवनक्रम आहे. आणि अशा काला जाऊ द्या, तर असा हा महाराजांचा पहिला विवाह झाला होता. पण तरी दुसरं लग्न करावं लागलं. आणि दुसरं लग्न ते आप्पाजी गुळे नाव यांची, ते फार धनवंत होते, थोर श्रीमंत होते. कन्या फार सुंदर होती, सुलक्षणी होती. बायको करायची असते, लक्षणं पाहून करायची असते. बऱ्याच वेळा माणसं बायका करताना लय फसतात. शास्त्रामध्ये सांगितलं बाई कशी असावी, बायको पाहायची असली तर मला घेऊन चला पोरो, तुमची बायको कशी ते पाहायला. असं आहे. बाईचे होठ असे बारीक पाहिजे, नाही तर रांजाच्या काठासारखे होठ असले तर काही खरं नाही.
बाईचे बोटं बारीक पाहिजे, पुढचे टोक बारीक असले पाहिजे, लांब असले पाहिजे, नाक सरळ असलं पाहिजे, भुवया गोल असल्या पाहिजे, पाय जमिनीवर टेकला पाहिजे, पाय जमिनीच्या मध्ये इथं थोडी सापट असली पाहिजे, नाही तर सपाट पायाची घरात घालशील आणि सगळ्या भानगडी उभे राहत्याल. असे स्त्रीचे त्याला काय म्हणतात, स्त्रीचे शंकिनी, डंकिनी, पद्मिनी असे स्त्रीचे प्रकार आहेत. आणि तुम्ही म्हणता तुम्हाला नाही बायको, तुम्ही एवढे का प्रकार शोधलेत, त्यालाच कीर्तनकार म्हणतात, त्याला सगळं माहिती असतं. आम्हाला सगळं माहिती ठेवावं लागतं, शास्त्रात लिहिलेलं असतं. जाऊ द्या. अशी ती आप्पासाहेब गुळवे यांची मुलगी सुंदर होती, सुकन्या होती. महाराज पण छान होते, सुंदर होते ना. महाराज दिसायला गोरे गोमटे होते, नाकडोळ्यात सरळ होते, घरची श्रीमंती चांगली होती, अंगाने धष्टपुष्ट होते, सासू त्यांचे आईवडील छान होते, लौकिक छान होता. आणि मग आता लग्नात असं असले होते, त्या लग्नाच्या रूपाला काय जोडाय काय महाराजांचं लग्न अतिशय हौशेने मौशेने मोठ्या थाटामोठात लग्न झालं तुकाराम महाराजांचं. आणि मग असं लग्न झाल्यानंतर माता पिता बंधू सज्जन सर्व संपत्ती आणि धन मान मान्यता तुकया कारणे एकही उणे असे ना, काही ऊन नव्हतं. व निसर्गाची किमया असे असते महाराज. निसर्ग काय आपल्या बापाचा नसतो. दिवस किती सुंदर उगला तरी एक एकदा दिवस मावळतो, आणि दिवस मावळला की काय आला, अंधार. समृद्धी येते आणि समृद्धी गेली की काय येतो, दुष्काळ. मैत्री, आणि किती मैत्री चांगली असली तरी एक दिवस संशय निर्माण होऊन त्यात विकल्प निर्माण होतो. मैत्रीच्या नंतर विकल्प. आणि कोणाला सन्मान मिळाला, लोक आमच्या गळ्यात हार घालतात, पाया पडतात, महाराज महाराज महाराज, घेणं नाही देणं नाही. कोणाचं घराला घर नाही, दारला दार नाही, बांधाला बांध नाही. मला ना बायको, ना पोर, ना घर, ना दार, ना जावडी मागं, ना पुढं, पुपटा उड. तरी लोक मला का शिव्या देतात, मला काय का शिव्या देतात, मग काही नाही. महाराजांच्या गळ्यातले हार, गाडी, माणसं मागं पुढं, लवा जमा पाहिला का ते आपोआप जळायला सुरुवात होतात आणि त्यांची निंदा सुरू होते. ज्या माणसाला सन्मान मिळतो त्या माणसाला निंदा त्याच्या पाठीमागे ठेवलेलीच असते. प्रश्न महाराजांचा नाही, कोणी असो तो. ज्याला सन्मान असतो सन्मानाच्या पाठीमागे निंदा असते. आणि भोगात रोग असतो. काय भोगे रोग भयम कुले च्युती भयम, भोगात रोग असतो. अमृत म्हटलं का अमृताच्या पाठीमागे विष ठरलेलं असतं. तसं सुखाच्या नंतर दुःख, दिवसाच्या नंतर अंधार, आणि सुखाच्या नंतर दुःख. सुख आणि दुःख हे एका नाण्याच्या बाजू असतात. आणि मग महाराजांचा दिनक्रम दिनचर्या सर्व उलटी गिनती सुरू झाली तुकाराम महाराजांची. एवढं सगळं चांगलं होतं तरी मग सगळी उलटी काय झाली, त्याची गिनती ती सुरू झाली. का आता माता पिता गेले, मग आयुष्य भानुमावळा, आता माता पिता वैकुंठवासी झाले. मग लोक शोक करू लागले, महाराजाला दुःख झालं, संसाराचं ओझं शिरावर येऊन पडलं. तुकाराम महाराजाला तर काही सवय नव्हती पहिले. महाराजांना थोडंफार दुःख झालं. मग आता दैवगती दुस्तर असते, ते काही एकदा फिरले, ती काही कोणाला सोडित नाही महाराज. आणि मग अशा कालामध्ये सावजी थोरला भाऊ होता, तो अनासक्त होता. आईवडील गेले, सावजीने सर्व घरदार सोडलं. सावजीची पत्नी वारली, सावजीने घरदार सोडलं, तीर्थयात्रेला गेले. तिकडंच बिचारा तो मुक्त झाला, आनंदरूप झाला. माता पिता गेले, भाऊजय गेले, भाऊ गेला, महाराज एकटे राहिले. आणि मग आता महाराजांचं प्रपंचन, महाराजांचं दुःख, महाराजांचे संकट, आता महाराजांचं युद्ध सुरू झालं महाराज. आणि अशा कालामध्ये मग तुकाराम महाराजांनी या ठिकाणी दुकान चालत होतं, पण दैवगती फिरली, दुकानात कोणी गिऱ्हाईक यायला तयार नाही. आता काय करावं, चिंताग्रस्त झाले, हताश झाले. उधारीचं द्रव्य कोणी द्यायला तयार नाही, यांचा स्वभाव आडवा यायला लागला. आणि मग यांनी चव्हाटीवर दुकान घातलं. तो चव्हाटीवर दुकान घातल्यानंतर महाराजांचा स्वभाव आडवा आला, कारण काही त्यांनी माणसा स्वभाव बदलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कर्म तुका म्हणे
त्यांचा स्टेरिओ सेट नाही झाला. माझं कसं आहे, भेज दे त्यांच्या आवाजाला, मीच जाऊन बसू काय कडे तिथं आता. सर्व भूते दयापूर्ण, माझा आवाज कसा आहे बघ, याप्रमाणे सेट करून घेते मग माईक. सर्व भूते दयापूर्ण, असत्य सर्वताना बोले वचन, वाचसी अखंड हरिस्मरण, एकही क्षीर न विसंभे. प्रपंच सुरू झाला, स्वभाव आडवा आला, दुकान बंद पडली. महाराजांनी पेठेमध्ये दुकान टाकलं, सगळं खरं झालं. पण माणसाचा स्वभाव कुठंही नडतो. तुकाराम महाराजांचा स्वभाव असा उदार, पांडुरंगाचं भजन करायचं. आणि मग आता कोणी आलं तर माल घ्यायचा, मग भाव सांगावं, आपल्या हाताने माप द्यावं, ते काय नाही. काय नाही, तुम्ही घेताल तो भाव, तुम्हाला माहिती आहे लोकाचा काय भाव चालला आहे तो घ्या, पण तुमच्या हाताने घ्या, तुम्ही काय जास्त घेणार आहेत का. आता महाराज ते काय तुमची इतकी इमानदार आहेत होय ते माणसं, लोकाची गोष्ट म्हणजे लोकच असतं ते. आणि मग हे सगळं एवढं व्यापार करून सर्व काय हे झालं की रोज संध्याकाळी तोटा, उद्या सकाळी काहीतरी पैसे घेऊन माल भरायचा, बाजार करायचा, बाजारात विकून संध्याकाळी दे का तोटा. नित्याचा कार्यक्रम असा तोटा करून करून घरातले दागिने मोडले. पहिली इथून सुरुवात झाली, घरातले दागिने मोडले, घरातले भांडे मोडले, सगळं काही झालं. मग आता सोयरे दायरे सगळे जवळ होते ते लांब दुरवले. जवळ चालली मोठा धंदा, आणि तो बहीण म्हणे, दादा दादा, जोपर्यंत माणसाकडे विद्या, माणसाचं तरुणपण, माणसाकडे सत्ता, माणसाकडे संपत्ती, जसं एखाद्या मधाच्या पोळामध्ये ते मध असतो तोपर्यंत त्याच्याजवळ माशा घोंगत असतात, तशीच माणसं. मनुष्याला कधी ओळखत नसतो. आय नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणी नाही, कोण नाही. मनुष्य हा कधीही मनुष्य कधीही मोठा नसतो, आणि मनुष्य कधी छोटा नसतो. मनुष्य कधी खोटा पण नसतो, आणि मनुष्य कधी खरा पण नसतो. जगात कधी कोणी खोटं नाही, कोणी खरं नाही, कोणी मोठं नाही, आणि कोणी छोटं नाही. ज्या माणसाला मोठेपण मिळतं त्याच्या संबंधितल्या गोष्टीने मनुष्य मोठा नसतो. मग त्याला काही येणार संपत्ती मोठं करते, त्यावेळेला त्याचे गुण मोठे करतात, त्यावेळेला त्याची विद्या मोठी करते, त्यावेळेला त्याला सत्ता मोठी करते. मनुष्य त्याला लहानपणी विटी दांडू खेळत होता गल्लीत, तोच मनुष्य आहे ना. मनुष्य काय बदलला आहे, जर त्याच्याकडे सत्ता आली त्या सत्तेने त्याला मोठं म्हटलं जातं. जर तो श्रीमंत झाला तो श्रीमंतीने त्याला मोठं केलं जातं. एखादा कोणी काही गुण शिकून आला, चांगला गाणारा वाजवणारा काहीतरी शिक, त्याला गुणांनी त्याला मोठे म्हणतात. किंवा एखादा माझ्यासारखं कोणी शास्त्री पंडित काही झाला त्याला त्या विद्येने मोठं म्हणतात. म्हणजे माणसाला मोठं करणारे त्याच्या संबंधित असणारे गुण, आणि माणसाला छोटं करणारे, माणसाला छोटं त्याचं दारिद्र्य, त्याचे दुर्गुण, म्हणजे हे जे माणसाला छोटं करतं त्याचे ते दारिद्र्य गुण, आणि माणसाला जे मोठं करतं त्याचे ते सद्गुण असतात. मग त्याप्रमाणे घरातली संपत्ती असते तोपर्यंत कसं आहे, जोपर्यंत मनुष्य तरुण असतो, गोरा गोमटा असतो, गाल सफरचंदासारखे असतात, 20-22 वर्षाचा असतो, त्या काळात पुरी त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात आता हे मी काही तुम्हाला सांगू नाही. आणि तोच मनुष्य ज्या कालामध्ये 75 वर्षाच्या घरात गेल्यानंतर मग त्याच्याकडे आता मनुष्य चिंतो, आता गेलं काय, तारुण्य गेलं, तकाकी गेली, शक्ती गेली. तसाच प्रकार आहे महाराज, तसाच प्रकार आहे. आणि म्हणून व्यक्ती कधी छोटी मोठी नसते. छोटी मोठी करण्याकरता त्याच्या भोवती असणारे गुण, दुर्गुण, सत्ता, संपत्ती ही गोष्ट त्या माणसाला छोटी किंवा मोठी बनवत असते. तुकाराम महाराजांच्या जीवनात आपत्ती आली, आणि आपत्ती आल्याच्या नंतर महाराज सर्व सोडून गेले. गणगोत गेलं, गावातले मित्र गेले, सगळे सोडून गेले, घरातले दागिने गेले, होती नव्हती संपत्ती गेली, सगळी गेली. वडिलांची जी काही होती उधारी, ती उधारी कोणी द्यायला तयार नाही. रोजच्या व्यापारातला तोटा. आणि मग एवढा तोटा झाला तर ज्या नित्याच्या गोष्टी आहेत त्या काही चुकत नाहीत महाराज. घरात मुलं बाळं आहेत, पत्नी आहे, 2 भाकरी तर टाकल्या पाहिजे, पोटाला तर काही खाल्लं पाहिजे, आणि वस्त्र तर अंगावरती घातले पाहिजे. गरीब असं नाही तर श्रीमंत असा, ज्या गोष्टी करण्या त्या कराव्याच लागतात, त्या कराव्याच लागतात, त्या काही टाळता येत नाहीत. आणि मग
महाराजांना त्याची पण मोठी अडचण येऊ लागली. खायला मिळेना, कपडे घालायला मिळेना, सगळ्या अडचणी. आणि मग तुकाराम महाराजाला वाटलं आता काय. मग महाराजांनी भगवंत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सगळं बालपण आठवलं, मागचं आठवलं, श्रीमंती आठवली, आईवडील आठवले, धंदा चांगला चालला आठवला. आणि मग महाराजांना खूप दुःख झालं. सावकार लोक दारात येऊन बसले, उधारी मागू लागले, पैसे मागू लागले. आता तुकाराम महाराजाकडं रडण्याशिवाय काही पर्याय नव्हता. अक्षरशः लहान मुलासारखे रडत बसले. आता देवा पांडुरंग आता काय करू. अशा खालच्या स्वरात म्हणे स्वर घे. तो मी देवा तापे तापलो मी देवा तापे संसाराच्या तापे तापलो हळू आवाज भेज दे त्याला. भेज दे. तुझे आठविले पाय तुझे आठविले पाय संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून या तुझे आठविले पाय हे ओ माझे माय पांडुरंगे. तुकाराम महाराजाला प्रपंचाचे हे सगळे दुःखाचे तडाखे अंगावर येऊन बसले. मग त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. हे महाराजांचं जीवन आपल्याला शिकवण असते. आपल्याला आनंद काय म्हणतो प्रपंचाचे अनेक अपघात अनेक दुःख, पण आपल्याला महाराजासारखे पांडुरंगाची आठवण होत नाही. तुकाराम महाराजांनी सर्व भाव बहुता जन्मीचा झालो भारवाहे आणि सुटीचे हे नाही वर्म ठावे. देवा आता यातून मी सुटतो की नाही हे मला काही कळत नाही. महाराजांची ती आगतिकता, महाराजांची हदवलता, या ठिकाणी आता दुसरा काही पर्याय नव्हता. वेढेलो चोरी आंतरबाह्यत कारी आणि कवन न करी कोणी माझी कीव करीत नाही. आता गेले, सोयरे गेले, धायरे गेले, संबंधित गेले, संपत सगळे मला सोडून दिले. मग बहुपांग गविलो, बहु ना गविलो, बहुदिस झालो कासावीस. देवा तुका म्हणे आता धाव घाली वेगी आणि ब्रिदे तुझे जगे दिननाथा. आता तुझ्या वाचून कोण नाही. महाराजांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला. मग अशा काळात म्हणे देवाधिदेवा रुक्मिणी कांता आणि कैशी विपरीत केली वार्ता. काय संसाराशी करू आता
म्हणून चिंताक्रांत मनी संसाराच्या तापाने मी तप्त झालो, तुझ्याशिवाय मला आता दुसरा कोणी नाही. असा महाराजांचा धावा सुरू झाला. हे सर्व करत असताना मग लोकांचे ब्रह्मज्ञानाचे ढोस, मनुष्य रोगाने, आपत्तीने, गरिबीने, संकटाने घायाळ झाल्याच्या नंतर ज्ञानाचे ढोस पाजणारे पावला पावला भेटतात महाराज. त्याला सहकार्य करतील का नाही हे मला माहीत नाही, पण ज्ञानाचे ढोस पाजणारी माणसाला पावलं. पण केव्हा तो एखाद्या रोगाने घायाळ झाल्यानंतर त्याला एवढे सल्ले सांगणार. पनवेलला एक डॉक्टर आहे, रायगडला अजून त्याचा मोठा आहे. म्हणजे काय तर त्या चेन्नईचे सल्ले सांगत आहेत, चेन्नईला पाठवतात काहीतरी म्हणजे तो घायाळ झाला असतो माणूस. मला ते अजून आहे, ते मला पित्ताचा खूप त्रास, खूप पोट फुगायचं, अजूनही फुगतं, लय त्रास व्हायचा. मग ते आता मी संन्याशी असलो तरी मला नाही कोणी बहीण, पण त्यांना मी भाऊ वाटतो ना. मला नाही आईचं काही नाही, पण त्यांना मी मुलगा, त्यांना वाटतं ना ते. आणि ते एक दिवस आले सगळे जमून आणि सगळेच रडायला लागले. म्हणलं काय झालं? ते नाही तुम्हाला कोणतरी काहीतरी केलं, तुम्हाला कोणतरी काहीतरी घातलं. आता मला तर खालचवरचं काही कळलं नाही, मला कोण घालेल, मला कोण करीत आश्रमात इथं कोण काय आलं इथं कधी. आता विद्यार्थी मीच राहतो, कशाला इथं कोण येईल. ते सगळे रडायला लागले, म्हणजे तुम्हाला कोणतरी काय केलं. आणि मग आता दुःखाने घायाळ झाला माणूस. मग आता बरं काय करायचं? नाही आम्हाला एखादा देवलाशी आणावं लागेल. आता हे माझ्या पार डोक्यावून केलं. मी कीर्तनात लोकांना ठणकून सांगतो हे सगळं असं. आता हातबल झालं मी, काय विलाज नाही महाराज. आता ऐका तुम्ही, त्यांनी आणला एक देवलाशी, त्यात आपला एक विद्यार्थी सामील झाला. त्यांना हा ते करावं लागतं म्हणे, ते लय फार प्रभावी आहेत, ते कोणता रोग काढतात. आता मला हे माझा रोग झाला कोणीकडे, पण मला ते हे रडणं हे काय ताप झाला. ते दोन्ही चार बहिणीन, ते भाऊन, ते नाईन, ते सगळे रडायला लागले. बरं म्हणलं लहान मला काय आणलं ते ते कोळशाचं रिंगण ओढलं. मला त्यात बसून मला हसू कोळशाच्या रिंगणात बस ते कोळा आणला माझ्याहून उतरायचा इकडून तिकडून. आणि मग मला म्हणजे इकडं करा फेकडा तिकडं. आता त्याचं ऐक नाही. मी रोज सगळ्या 100 लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो, पण मला त्याचं त्यावेळी ऐक नाही. ते नाही ऐकवतं, हे बाकीचे सगळे समोरून बसले टपून सगळे. आणि मग ते काय ते म्हणलं इकडं काय काय. आणि मग नंतर काल त्याला वाचताच येत नव्हतं. अरे म्हणलं पण घायाळ झाला मनुष्य कोणाचाही सल्ला ऐकतो, कोणाचा ऐकतो. मग त्याच्यावर प्रसंग आला असतो. तुकाराम महाराज घायाळ होऊन गेले होते. आणि मग लोक अशा कालामध्ये सल्ले देऊ लागले का. लोक म्हणले अरे तुका देवाचं भजन केल्याने कुठं संसार होतो आहे. आत्तापर्यंत तू पाहिलं नाही का देवाचं भजन कोणाचं कल्याण झालं का. तो हा नाच सोडून दे. हरिहरी केले कधी कोणाचं पोट भरत नाही, हे सगळं सोडून दे. हे मोठमोठे महाराज जप तप करतात, पण ते काय श्रीमंत झालेले पाहिलं, त्यामुळे तुझी दयनीय अवस्था झाली आहे. विष्णूची भक्ती केली, कधी कोणाचं बरं झालं. आज त्यांनी सगळ्याचं वाटोळच केलं आहे. सगळ्यांनी संपत्ती हिसकून घेतली, कोणाची बायको घेतली, कोणाचं राज्य घेतलं, कोणाचे हाडं घेतले, कोणाचे दात पाडून घेतले. अशा वेळी त्या लोकांना एवढं ब्रह्मज्ञान आठवतं महाराज, राम 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 राम. आणि मग तुकाराम महाराजाला उपदेश केला. बरं तुला ते माहिती देव भक्ताला गे करून दे संसार, आणि दोन्ही वारावार करून ठेवे. तुझा देव भक्ताला संसार करू देत नाही, आणि त्यामुळे तू आता हे सगळं सोडून दे. जर जमलं आम्ही सांगतो बा तुला, जमलं तर गळ्यातली माळे काढून टाक. कारण कोरोनामध्ये झालते ना तसे बघत बऱ्याच वेळा लोकांनी झालं बा माळे काढा आणि खा अंडी. लोकांनी अंडे खायचं आणि त्यांनी अंड्या सगळं बोंबील हाणायला सुरुवात केली ती. हां, कारण का बता माळी काढ्या आणि अंडे खाल्ले तरी बरेच मेले, आणि काढी माळी नाही काढल्या आणि ते तर काय त्यांना काहीच नाही झालं. पण होतं तसं. मग लोक म्हणले बा तुम्हाला वाटलं तर आम्ही म्हणतो बा तुम्ही माळे काढून टाकतो तो का, हे सगळं करून टाक आणि तू आता हरिभक्ती सोड म्हणली तू, आणि तू कधी चांगला प्रपंच कर. लेकरं बाळं मरायचे नाही, तुझी बायको तुला शिव्या द्यायची नाही. लोकांचे ब्रह्मज्ञानाचे ढोस झाले सगळे सोडून. आणि मग महाराज ते लोकांचं झालं. मग तिथून पुढे त्या दिवशी आवलीचा पट्टा सुरू झाला. आत्तापर्यंत काय आवली बोलली नव्हती, आणि तेव्हा आवली बोलली. तिथून पुढे घरातल्या सगळ्या महिला बोलायला सुरुवात झाली. माझं ते मग ते असं ते मी सकाळी ते क्लिप काय क्लिप करते असं ते होते असं, बायको बोलली का ती बोलतच राहते, तिला ऐकावंच लागतं. तर शिक्षकाची बायको म्हणजे बघा बसा, नाही तुम्हाला असा धडा शिकवीन, म्हणजे शिक्षकाची बाई तुला शिकवायला पाहते. वकिलाची बायको म्हणते गापशान पण नाही करायचं, नाही तर तुमचा निकालच लावेल त्यास. म्हणजे वकिलाची बायको वकील म्हणते तुझा निकाल लावेल, आणि शिक्षकाची बाई तुला नको मला सांगू तुला धडा शिकवेल. आणि पोलिसाची बायको म्हणते एक घरी तुला 2 फटके देते तुला.
म्हणजे ते सगळ्यांचं असं. आता आमच्या महाराज लोकांच्या बायका काय म्हणते ते मला काय माहीत नाही. मग आता त्या काळात आवलीची भाषा सुरू झाली. मग आवली बोलायला सुरुवात झाली. महाराज ती म्हणायला लागली, अहो सगळे जनावरं मेले, ढोरं मेले, संपत्ती गेली, लोक नाव ठेवू राहिले, हे भजन करता आता हे भजन सोडून द्या. सगळं एवढा त्रास झाला. नेण्याचे काही काळ वेळ बडबड करीतो सर्व काळ, निद्रा नयेचे आळमाळ आमचे कपाळ उठवितो. आणि मग आता एके दिवशी घर सोडायचं ठरलं, बाहेर बाजाराला जायचं ठरलं. आणि मग तुकाराम महाराजांनी त्या काळात बैलाचा प्रवास होता. बैलावर बोजा घालायचे आणि मग बाजाराला व्यापाराला जायचे. गावातल्या माणसांच्या बरोबर बैलावरती बोजा घातला, निघाले, झाले. पण तुकाराम महाराजांचं भजन चालायचं, लोक वैतागायचे. आता लोक भजनाला असे वैतागते तसे वैतागते. त्याचा आता अलीकडं वारकरी मूर्ख, मला तर ते काय पसंत पडत नाही. पण आता त्याला काय करावं ते. प्रत्येक गावामध्ये लक्ष देऊन ऐका पोरं हो, काकडा असतो. हे 2 म्हातारे बसले असतात, 2 मागं 2 पुढं, 4च म्हातारे असतात. ते काय म्हणतात त्यांना कळत नाही. आणि वर 8 करणी लावलेले असतात. अख्ख्या गावाला एवढा त्रास त्यांचा. काय तुमचा देव चालला, त्या लोकाला का त्रास. कोणाचे ताणे लेकरं झोपलेत, कोणाचे म्हातारी माणसं आहेत, कोणाच्या आजारी आहे तुमचे 2 साऊंड लावून इथं काकडा करा. नाही तुमचा देव का बाहेर आहे का, त्याला ते करणे लावलेचं ऐकू जातो. पण झाला त्याचा कार्यक्रम. तो तसला प्रकार. आता दिवसेंदिवस वारकरी संप्रदायामध्ये शाईपूड हे राक्षसाचं रूप घेऊन आले. ते कीर्तने ऐकू द्यायना, त्या गाणाऱ्याला जागा दाखवू द्यायना. टांगा टंग टांग 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 टांग. त्यांना वाटतं फक्त आमचंच ऐकलं पाहिजे. त्या गाणाऱ्याला वाटतं नाही माझंच आहे. ते कीर्तनाचं व्यासपीठ आहे, कीर्तन ऐकायला लोक आले. लोकांना त्यांना संगीतही कळत नाही आणि तुमच्या थापांचाटाही कळत नाही. त्यांना असं वाटतं कीर्तनकार केव्हा बोलायला लागेल आणि आम्ही केव्हा ऐकू. पण आता ही मंडळी यांना काही सांगावं तर त्यांना तो राग येतो. तसं तुकारामाच्या काळातही झालं. त्या महाराजांना त्याबरोबरच्या लोकांना वैताग आला. काय करा ह्या बोला, रात्रभर भजन करतो, आम्हाला झोपू द्यायना. महाराजाला झोपून दिलं. त्यांचे बैल ते सगळं घेतलं, गेले लांब निघून. याच्या नादीच नको म्हणजे लागायला. महाराज झोपले होते उशिरा. आणि मग जागे झाले. रात्री 2:30-3च्या दरम्यान जागे झाले. ते बैल इकडे तिकडे उडे घ्यायला लागला. सगळे बैल गेले, ते व्यापारी गेले. बैल इकडे तिकडे हल्ला, पाठीवरची गोणी पडली खाली. आता खाली पडल्याच्या नंतर महाराज जागे झाले तर मध्यरात अंधार पडलेला, भयंकर अंधार पडला. बैल कावरावावरा पाहतो, बैल इकडे वडताड करतो. कारण जुडीदार गेले सगळे, पाठीवरची गोणी खाली पडली. मग महाराज डोळे चुळीत उठून पाहतात, जवळ कोणीच नाही. अरे जोडीदार कुठे गेले असतील, त्यांचे बैल गेले सगळे सोडून. आणि सोडून गेल्यानंतर आता जायचं पण कुठं. पहिला प्रसंग, त्या बैलाच्या पाठीवर गोणी ठेवायची कशी. ह्या दिव्यातून मी गेलेलो आहे काही ठिकाणी. सायकलीहून जर वझं पडलं, ते वझं उचलून सायकलीवर ठेवावं तर सायकल धरायला कोण. पण सायकल धरावं तर ती वझं त्याच्यावर कोणी ठेवायचं. महाराजांनी ती गोणी उचलली का बैल इकडं अंग काढायचा. आता बैल धरला तर ती गोणी कोणी उचलून ठेवायची. काय परिस्थिती झाली असेल पहा तुम्ही. भगवान कोणाकोणाची कशी परीक्षा घेतो महाराज. तुकाराम महाराजांची एवढी परीक्षा काय काय प्रसंगाला. आता चरित्र तर लिहिलं आहे तसं. महाराजांनी गोणी उचलली का बैल पुढे सारखायचा आणि बैलाला धरलं तर ती गोणी खाली पडायची. एवढ्या प्रसंगात कमी की म्हणून काय, आकाशात ढग आले. अधिक काळा कुट्टा अंधार झाला, विजा चमकायला लागल्या. तेवढं थांबलं नाही, भयंकर सोसाट्याचा वारा सुटला. एवढी माती उधळी काय, नाका तोंडात माती, काही दिसायला तयार नाही. थोड्याच वेळात पाऊस पडायला सुरुवात झाली. बाजार करून आले, ते उरलेलं बरोबरचं ते गोणी खाली पडायचे, बैलून खाली पडली. अशा प्रसंगात आता काय करायचं महाराज. आता काही दुसरं काय पर्यायच नाही त्याच्यावरती. आणि मग गोणी खाली पडल्याच्या नंतर आता मग महाराजांना त्या प्रपंचाचं पूर्ण सगळं चित्र दिसलं की या प्रपंचात काय भयंकर दुःख आहे. आणि मग त्यांना भगवंताला स्मरण सुरू केलं. अनेक दुःखे सागोते, अनेक दुःखे सागोते, सकळ संसाराची
सारे पाषाण फुटके भय कापचिती भारासे भय कापचिती भारासे कररासी घडे संचित होते काय घडे संचित होते काय भय कापचिती भरलासे भय कापचिती भरलासे नगडे संचित होते काय जिद होते काय अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती आणि भयकापचित्ती भरलासे तुकाराम महाराजांनी प्रपंचाचं वर्णन केलं असा प्रसंग झाला आणि मग त्या कालामध्ये आता अरण्यात कोण आहे कोणी नाही महाराज वातावरण अतिशय तंग झालं संसाराचं दुःख उभं राहिलं पश्चातापाने महाराजाला घेरलं महाराज मग त्या संसाराची गोष्ट आता महाराजांनी दुसरं काय नाही तर पांडुरंगाचा धावा केल्याशिवाय दुसरी काय गोष्ट आहे महाराज एवढा प्रसंग असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पण असं म्हटलं या ठिकाणी संसार दुःख संसार दुःख मूळ चौकडे इंगळ संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ कवनामी शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ भवनामी शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ भवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ राजा तुझा तुझी कृपाळू राजा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ वगैरे 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 सर्व महाराजांनी पाहिलं आणि मग आता पांडुरंगाचा एवढा धावा केल्यानंतर भगवान हा भक्ताचा कैवारी असतो महाराज म्हणतात होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती जैशी जैशी वेळ पडे आणि तैसा तैसे तैसे होणे घडे आता पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी नाही मग ऐसा सप्रेम धावा ऐकोनी कानीन पांतस्ताचे रूप धरुनी तात्काळ पावले चक्रपाणीन तुकया लागी पुसवावी आणि मग अशा कालामध्ये अरण्यात दुसरं कोणी नाही आणि मग एक पांतस्ताचं म्हणजे वाटस्तरूचं रूप धारण केलं आणि हा आले तुकारामात अरे तुका कुठं चालला तू कोण आहेस तू काय करतो तू आता तुकाराम महाराजाचं एखादा मनुष्य मृतसमयी अमृत मिळावं असा प्रकार झाला वा वा म्हणजे घ्या हो फार चांगलं झालं मला कोण जोडीदार नव्हता बैलावर गोणी घालायची होती बरे झालात तुम्ही आलात पण ते ठीक आहे म्हणे कोण आहे तुम्ही मी तुका आहे तुका वाणी आहे मी हे दिवचा आहे व्यापार करायला गेलतो जोडीदार निघून गेले हा पाऊस आला वगैरे 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 सगळं सांगितलं झालं आता भगवान करशील तरी नव्हे काय महाराज सहजरित्या गोणी बैलाच्या पाठीवर ठेवली झालं पण अंधार आता चालायचं कसं काय ढग आकाशात आले पण आता भगवान काय जी अडचण येते ती अडचण सोडवणारे भगवानच असतात आणि मग भगवंताने पुढे दिवटा धरला पाठीमागे बैलाच्या पाठीमागे तुकाराम महाराज आणि मग महाराज तो पांतस्थ पुढे चालला तुकाराम महाराज मागे चालले झालं आले कुठं इंद्रायणीच्या काठापर्यंत
पण पाऊस एवढा झाला, इंद्रायणी गच्च भरली. आता पलीकडे जायचं कसं? आता पलीकडे कसं काय जायचं? मग तो पांथस्थ म्हणला, अहो तुकाराम शेठ, तुम्ही इथं थांबा म्हणले, मी पाणी पाहून येतो म्हणले. किती कसं काय पाणी? ते पाणी पाहायला काठावर गेले. तुकाराम महाराजाला कळालंच नाही महाराज. ते सुदर्शन घातलं बैलन तुकाराम महाराज कधी पहिलं तिराला गेले हे तुकाराम महाराजाला कळालंच नाही. पडता जड भारी दास काय पडता जड भारी, पडता जड पडता जड भारी, 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 पडता जड भारी. दासी आठवा वारी, दासी आठवा वारी, मग तो होऊनी दिशीन, मग तो होऊनी दिशीन. दासी आठवा रे, दासी आठवा रे, मग तो रे दिसेला, मग तो रे दिसेला. आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, मग तो रे दिसेला. मग तो होणे दिसे. पडता जड भारी, पुढे दासे आठवावे हरी, मग तो होणे दिसेन. आणि आड घाली सुदर्शन. महाराजांचा बैल आणि महाराज सुदर्शन घातलं, नदीच्या पहिलं तीरावरती नेऊन सोडलं. झालं, घरी गेले. लोकांना वाटलं तुका तिकडेच अडकला, आम्ही सुखरूप आलो. चर्चा चालली होती. पण सकाळी उठून पाहता तर तुकाराम महाराज त्यांच्या घरी आहेत. घरी आलेत, पण घरामध्ये एवढी वाईट वार्ता ऐकली. घरी असलेले सगळे गुरं ढोरं पावसाने मेले, काही होते ते माणसाने मारले, असं वर्णन केलं आहे आता त्याच्यामध्ये. असे सगळे आपत्ती आली. आणि मग देव निज भक्तांशी पांडुरंग मूर्तीन वाट दावी सत्वरते, परी वैष्णव मायने घातके भ्रांतीन म्हणून चित्ती समजले. हे सगळं पाहिलं, एवढं वाईट वाटलं तुकाराम महाराजाला. आता ह्या आपत्ती मोजायची तरी किती. आणि मग सर्व एवढं झालं. आता हे झालं असताना आयला प्रसंग तर काही टाळता येत नाही. महाराजावरती अजून खूप दुःख ओढवल्या गेले. म्हणजे ते झालं. मग आता एवढं झालं, तिकडून तोटा आला होता. ठरल्याप्रमाणे सकाळी सावकार दारात येऊन बसले, पैसे मागायला लागले. ढोरं ढोरं तर मेले होते. अशी सगळी आपत्ती अंगावर येऊन ठेपली. मग अशा कालामध्ये महाराजला जीव नकोसा वाटला होता. महाराज असे नको झाली होती महाराजांच्या जीवनामध्ये. पाच महाराज रडकुंडी आले होते. आता देवाचा धावा करून आता दुसरं काय करणार होते. पण ठरल्याप्रमाणे मग आता कोणतरी प्रसंग येतं. झालं. मग एके दिवशी महाराजांना भयंकर दुष्काळ पडला. खाण्याला नाही, घरात नाही, अशी अवस्था असताना महाराजांचं नामस्मरण सुरूच होतं.
आणि मग तो प्रसंग आहे तुमचा खोपोलीचा. मग एके दिवशी महाराजांनी मिरच्याचा व्यापार करायचा म्हणून मिरच्याचा व्यापार करायला इथं आले असं चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग आल्याच्या नंतर थोडं भांडं उरलं होतं, त्याच्या मिरच्या घेतल्या आणि कोकणात विकायला आले. आता इथं त्या काळात काय 350 वर्षाच्या पूर्वीची काय परिस्थिती असेल हे तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत. त्यावेळी काही रस्ते नसतील, काही बाजारपेठा नसतील, पण आलं होते कोकणात म्हटलेत. आता कोकणात काही खोपोलीचं नाव नाही ना पनवेलचं नाव नाही, कोकणात म्हणलेत. आता काय म्हटलं कोकण एका कोकण आपण धरायचं. पण आपल्या परंपरेत ते ठिकाण हे आहे असं आम्ही ऐकत आलो, तुम्ही सांगत आलात तर ते असो. ते असं ते महाराजांनी आले आणि तर मिरच्याचा व्यापार मांडला. आता मांडल्याच्या नंतर एक मोठं चिंचेचं झाड होतं, त्या झाडाला त्यांनी मिरच्याचं ते पोतं टांगून दिलं, बैल बांधून टाकला. नाही पिंपळाच्या झाडाला गोणी बांधून टाकली, बैल बांधला आणि बसले. लोक आले, भोआ काय किलो दिल्या मिरच्या? तुम्हाला माहिती आहे आता जे लोकात चाललं तेच घ्या व तुमच्या हाताने घ्या, त्यांचा तो स्वभाव. मग आता तुमच्या हाताने घ्या, जो भाव पाहिजे. भाव हे लोकाच्याच मनाचा आणि माप हे लोकांच्याच हाताचं. मग आता एवढं झाल्यावरती फुकटचं गावलं आणि बापलेक धावलं. फुकटचं म्हणल्यावर माणसाला लई हाऊस. मग आता कोणी म्हणायचं मला 1 किलो द्या, कोणी म्हणायचं अर्धा किलो घ्या. महाराज म्हणले आता माझे 2 हात तुम्हाला एवढ्याला कसे देते, तुम्ही तुमच्या हाताने घ्या काय. मग आता कोणी घेतल्या वटीभर, कोणी घेतल्या मूठभर, कोणी घेतल्या बचकभर, कोणी घेतल्या वंजूळभर. आता कशाला काय माफ आहे का काय आहे? आता काय विचारायचं. अशा वेळी माणसं लय फायदा घेतात. असा फायदा घेतला. बिचारी 1 किलो तांदूळ घेऊन आली. म्हणली महाराज तुम्हाला आता स्वयंपाक करावाच लागेल, तुमच्याजवळ कुठं तांदूळ आहेत, मग 1 किलो तांदूळ घ्या आणि 1 किलो मिरच्या द्या. मग आता महाराजांनी इतकं पण भोळा असू नये ना. आता 1 किलो तांदळात 3 किलो मिरच्या जात्या. ते म्हणले बरं मग तुझ्या हाताने घे म्हणले. 1 किलो तांदूळ मला ते आणि ते 1 किलोच्या वजनाच्या मिरच्या घ्या. आता 1 किलो तांदूळाच्या वजनाच्या मिरच्या जात्याल किती? त्या अर्धी गुणी जायला बसली ती. बरं मग घे म्हणले. मग त्याने त्या मिरच्या घेतल्या. त्याच्यानंतर लोकांनी सुरू केलं आज माझ्याकडे पैसे नाहीत, मग पुढच्या बाजारी दे. महाराज म्हणले बरं तुम्ही काय माझे पैसे कायला बुडवता गरीबाचे, बरं पुढच्या वेळी द्या म्हणले. कोण न्याल्या उधार, कोण न्याल्या तांदळावारी, कोणी ह्या न्याल्या, कोणी त्या न्याल्या. सगळं झालं आणि मग एक गुंडाळा आला. तो म्हणला महाराज माझं कुटुंब फार मोठं आहे आणि माझ्याकडे मिरच्या ठेवायला काय नाही, तर मला एवढी गोणी न्या म्हणे आणि नंतर मी तुमचे पैसे देतो म्हणले. बरं न्या म्हणले तुम्ही गोणी द्या. मग पुढच्या वेळी आले की माझी गोणी द्या. ते म्हणला हां तुमची गोणी पण देतो, पैसे पण देतो आणि तुमची गोणी देईन, पैसे देईन. त्यांना द्यायचेच नव्हते, त्याला काय आहे देणं न घेणं आणि कंदील लावून येणं. उचलली मी गोणी गेला घेऊन. झालं गोणी घेऊन गेला आणि तो थोडंफार लोकांनी पैसे दिले होते, ते तांदूळ आलेले होते. मग महाराजांनी बैल बांधलेला होता तिथं. झालं स्वयंपाकाला सुरुवात केली. आता काहीतरी करून खावं. भगवंताला एवढी चिंता पडली, आता उद्या ही आवली महाराजांचा कसा बेत पाहणार. चिंता कोणला? पांडुरंगाला. यांना तर काही खंती नाही. याने आपले तांदूळ शिजवायचे आणि वरण भात का काय चाललं होतं त्यांचं मला काही माहीत नाही, पण स्वयंपाक सुरू केला असं लिहिलं आहे. याने स्वयंपाक सुरू केला. एका बाईने पैसे दिले, त्याला ते तूप आणून घेतलं आणि स्वयंपाक सुरू केला. भगवंताला चिंता पडली. भगवान गेले उधारी मागायला. म्हणले ते उधारी द्या म्हणले. मी त्या तुका शेठचा तुका वाण्याचा गडी आहे म्हणले. मी लोक म्हणले नाही आम्ही घेतल्याच नाही म्हणले. आणि त्यांनी काय म्हणले आम्हाला फुकट दिल्या. काय म्हणलं त्या वाण्याचे ना आमची फार ओळख आहे, त्यांचं आमचं फार प्रेम आहे, त्यांचा आमचा घरोबा आहे, त्यांनी आम्हाला फुकट दिल्या. कोण काही म्हणायला लागलं. मग ते भगवान आले, ते रोयल्याचं रूप घेऊन आली होती. ते म्हणले पहिला पैसे ठेव इथं, पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही. लोक म्हणायचे अहो दमधारा देतो, दमधारा म्हणते नाक दाबून धरायचे. ते म्हणले अहो लोक फिरून या, फिरून म्हटलं की अंगाभोवतीच फिरायची. दिवा अंगाभोवती फिरून या म्हटलं का अंगाभोवती फिरायचे. जरा दम धरा म्हटलं का नाक दाबून धरायचे. लोक वैतागले. पैसे मिळाले सगळे, पण शेवटची भानगड आली. तो गोणी घेऊन गेला तो गुंडाळ. त्याला नेलीच नाही म्हणला. ते तुकाने मला तसेच दिले. तुला काय माहिती आहे? अरे त्याची माझी लय ओळख आहे, ते फार आम्ही लहानपणचे दोस्त आहेत. तू कोण आहे म्हणले. कोणाचा कोण आणि कसल्या मिरच्या, कोणाच्या मिरच्या, कुठल्या मिरच्या ते बोलूनच द्यायला त्यांना. ते म्हणले पहिल्या मिरच्याचे पैसे दे, जर नाही मिरच्याचे पैसे दिले तर मी इथं फाशी घेईन म्हणले. त्याला वाटतं कशाची फाशी घेतो आहे आता तू काय करशील तरी नाही काय. कुठून दोर आणि कुठून काय घेतली फाशी. ती घेतली गळ्यात दोर लावलं, बांधलं झाडाला आणि काढली जीभ. आता याच्याकडे नाटकं करायला याला काय सांगावं लागतं नाटकं करायची गोष्ट.
उदंड नाटक रचलं, पार हातभरची बाहेर काढली, डोळे पार पांढरे केले, मोठ्याने बोंब ठोकली. आता अशावेळी गावातले लोक आले तर कोणाला काय म्हणते, गावातल्या लोकांनी त्या बुडाला असं ठोकलं. म्हणले गाव दानाला जाईल आपलं, त्या बिचाऱ्याचा जीव जाईल, त्याचे पैसे पहिले देऊन टाकतो. आणि मग गावकऱ्यांनी ते फाशीवून काढलं. कोणाला? पांडुरंग होते ते बिचाऱ्यांचे जे हात लागले असतील त्या फासाला, त्या गाड्याला, ते किती भाग्यवान असते. काढलं, दावं काढलं, त्याचे सगळे पैसे घेतले. पांडुरंगाने ते पैसे घेतले गाड्याच्या रूपाने आणि गेले. तुकाराम महाराज, हे तुमची उधारी. अहो तुम्ही कोण म्हणले, कसं काय काय उधारी? काय नाही म्हणले, मी गावातलाच माणूस आहे म्हणले. हे लोक लय वाईट आहेत म्हणले, तिने उधारी बुडवली असते, मी तुमची उधारी आणून दिली. बरं म्हणले, आले चांगलं झालं, मग जेवण करून जा, 2 घास खाऊन जा म्हणले. झाले, बसले. आता भगवान पंढरीश पांडुरंग तुकाराम महाराज जेवायला बसले. तूप आणलेलं होतं आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या दारात होतं. भगवान शंकराला वाटलं एवढी संधी सोडून कसं चालणार आहे. अरे इथं प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी अखिलकोट ब्रह्मांडानायक 14 भुवनाचा धनी देवादिदेव परमात्मा हा तुकाराम महाराजांच्या बरोबर जेवतो. आपण ही संधी कायला सोडायची? आणि म्हणून तो एका भिकाऱ्याचं रूप घेऊन आला आणि तिघाची पंगत सुरू झाली. भगवान विष्णू, भगवान शिव आणि तुकाराम महाराज एकत्र बसले, पंगत झाली, उरलेले पैसे घेतले आणि महाराज पाठीमागे निघाले. त्याला ते जे ठिकाण म्हणतात ना, ते हे ठिकाण असतं. आणि ह्या ठिकाणाला नाव आहे, याला बोंबल्या विठोबा म्हणतात. याला बोंबल्या विठोबा म्हणतात. तर लोकांनी बोंबल्या पांडुरंगाने बोंब मारली, ती दिलं सोडून आणि अख्ख्या जगातले बोंबे लावून इथं विकायला आले. त्या बोंबल्या विठोबाचा असा अर्थ घेतला. ते सगळे खाली हे मला म्हणतात आमचे विद्यार्थी, कार्तिक वारीला सगळ्या जगातले बोंबील इथं विकायला येतात आणि सगळ्या जगातले बोंबील घेणारे इथे येत असतात. त्या बोंबल्या विठोबाचा अर्थ बोंबील केले त्यांनी. आता काही लोक चमत्कार. तर तो असो भाग. अशी परिस्थिती. महाराज पाठीमागे गेले आणि गेल्यानंतर महाराज पाठीमागे जाता जाता आता एवढे पैसे जवळ आले. महाराजाला खूप आनंद झाला. मग जाता जाता मध्येच रस्त्यात एक मनुष्य भेटला, खळ. तोही त्याचा बाप निघाला. तो खळ त्याने गळ्यामध्ये नांगर लटकलेला होता आणि हातात बेड्या होत्या, साकळ्या. एवढी दाढी वाढलेली, केस वाढलेले, दात पिवळे झाले, तोंडातून सगळी घाण आलेली. आला महाराज, काय करा, गावच्या दिवाणांनी माझी जमीन हडपली, भाऊबंधांनी माझ्यावरती खोटी केस लादली, माझी जमीन गेली आणि माझ्यावर 300 रुपये कर्ज झालं. मी 50 रुपये दिलेत, पण 250 रुपये द्यायचेत आणि तो माझ्याकडे पैसा नाही. आणि त्यामुळे माझ्या गळ्यात हा नांगर पडला. पूर्वीच्या काळातली शिक्षा असायची, गळ्यामध्ये नांगर गुंतवायचा, नाही त्याला खोडा घालायचा. गळ्यात नांगर म्हणजे लघवीला गेलं तर नांगर खांद्यावर घ्यायचा आणि जायचं, संडासला तर नांगर खांद्यावर घ्यायचा आणि जायचं. ती शिक्षा होती ती. असं नांगर गळ्यात, हातामध्ये साखळदंड घातलेले वगैरे वगैरे. महाराजांना खूप दया आली त्याची. बरं म्हणले, माझ्याजवळ एवढे पैसे आहेत, मग आता एवढे पैसे घेऊ म्हणले तुझे आणि ते कोणाची उधारी देऊन टाक. आणि म्हणले मग तू मोकळा होशील, माझं हो पडतं काय बी. आता तुझं हो पडतं काय बी, पण तिकडं घरामध्ये ते आवलीचं काय विचार केला का? ती आवली काय करणार आहे ती आज? झालं. त्याने बिचारीने ते पैसे दिले, त्याच्या गळ्यातला नांगर काढला, मस्त त्याची दाढी डोकी केली, त्याला जीव खाऊ घातलं आणि म्हणले आता 250 माझ्याजवळ राहिलेत. तर तो म्हणले मग आता तो हे जा घेऊन. उरले होते थोडे, अजून पुढे आली. एक गुंडाळ मनुष्य भेटला. तो म्हणला महाराज माझ्यावर कर्ज झालं, मला कधी पैशाची लय गरज आहे. हे बाई तुम्ही एवढं माझं सोनं घ्या म्हणले. आणि हे सोन्याचं कडं होतं, एक सोन्याचं कडं घ्या आणि सोन्याचं कडं घेऊन मला तुमच्याजवळचे पैसे द्या, मी माझं काम भागेल. आणि मग लय झालं तुमचं कडं सोडून आणि येईल, नाही तर मग कडं मोडा, तुमचे पैसे घ्या आणि उरलेले पैसे मला आणून द्या. आता तुकाराम महाराज भोळे. अरे म्हणले मला जमन का कडं कशाचं, मला मोडता येत नाही. महाराज म्हणले सोनार तिकडे गेलं का मोडता येईल. अरे भल्या माणसं मग यालाच नव्हतं का मोडता येत. पितळाचं कडं त्यांना सोन्याचं पाणी दिलं, महाराजांच्या हातात दिलं, पैसे सगळे घेतले, घेऊन गेले. महाराज गेले कडं घेऊन घरी. आता काय परिस्थिती असेल. आता जिजाबाईंनी लोकांचं कर्ज काढून पैसे दिले होते. तिच्या बापाचं नाव चांगलं होतं, भावांचं नाव चांगलं होतं आणि त्याच्या आधारावर तिने त्याला पैसे दिले होते. आता ते कर्ज द्यायचं तर ते काय करायचं. आणि मग महाराज कडं घेऊन तर गेलेत आता. पण प्रसंग असा, महाराजाला जायच्या आधीच पांडुरंगाला वाटलं आता ही गोष्ट काही चांगली नाही. म्हणून पांडुरंगाने
तुकारामाचं रूप धारण केलं आणि तो रोख्या म्हणतात त्याला. तो रोख्या त्या पुण्याचा कोणाचा होता तो ते रोख्या भरला, ते कर्ज 200 रुपये दिले, उरलेले 500 रुपये. मग त्याला सांगितलं मला वेळ नाही, हे 500 रुपये नेऊन तुकारामांच्या घरी दे. भगवान गायब झाले. आणि मग महाराज घेऊन आले ते कडं. आता कडं घेऊन आल्याच्यानंतर गावात लोक टपूनच होते, आमची उधारी द्या. येऊन पाहतात ते सोन्याचं कडं कसं ते पितळाचं कडं निघलं. लोक असे टोकायला लागले महाराज. पण ते जिजाईचं ती पहिली उधारी मिटली होती आणि त्यामुळे ते जरा प्रसंग थोडासा थांबला होता. तर असं महाराजांचं या ठिकाणी सगळं चाललं होतं. एक आपत्ती निवारण करायची आणि एक आपत्ती येत होती. अशी गोष्ट झाली. देखोरी भक्ताचा शुद्ध भाव अवश्य म्हणे देवाधिदेव, तो अतीत रूप धरुणी अपूर्व सदाशिव काय म्हणे शिवा. असं या ठिकाणी झालं. आणि मग सगळं निपटल्याच्या नंतर महाराजांचा दुसरा नवा पवा डाव पुन्हा व्यापार सुरू झाला. आणि व्यापार सुरू झाल्यानंतर मग आता जिजाईंनी दुसरं कर्ज काढलेलं होतं. आता ते कर्ज काढवण्याकरता आणि मग ते कर्जाचा व्यापार तर चाललाच होता. एकामागे एक अशी आपत्ती आली होती. आणि मग त्या आपत्ती करत असताना साधू माणसाला दुर्जनाची बुद्धी कळत नव्हती. हे एक आपत्ती काढत होते. मग त्या कालामध्ये ती जिजाई म्हटली माझं नशीब कसं आडवं आलं आणि माझ्या पदरात काय पडलं म्हणे. हे जसं एखादे अनेक दुर्दैव आणि त्याच्या पदरात वाईट बायको पडावी आणि मग तिची ती परिस्थिती असते, तशी ही जिजाईची परिस्थिती झाली होती. तिला अनेक संकटाला तोंड द्यावं लागत होतं. लोक अनेक तिची निंदा नालस्ती करत होते. आणि मग तिनं पश्चाताप केला आहे असे असो तो अनेक एक ना एक महाराजांचे आपत्तीमागे आपत्ती येत होते. त्या आपत्तीला काही जोडा नव्हतं महाराज. असे आपत्ती गेली. मग पुढे एवढा प्रसंग आल्याच्यानंतर पुढे अत्यंत दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये खायला अन्न नाही, ढोरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही. अन्न करता माणसाला अन्न मिळाना, शहराची धारण झाली. एकापेक्षा एक दुःख उभे राहिले. तुकाराम महाराज असं लिहितात, संसारे झालो अति दुःखे दुःखे आणि माय बापे शेकी क्रमी येली. दुष्काळी अटीला कन्यापुत्र झाले शांत, तेने दुःखित वैष्णव भक्त. म्हणो जळो या प्रपंचाची मात, त्याग समस्त करावा. दुष्काळे आटीला द्रव्य नेला, मान नेला. श्री एक अन्न करिता मेली. एक मुलगा मेला, पत्नी मेली,
आता मानपान गेला, धन गेलं, सगळं झालं. मग महाराज म्हटले आता जगण्यात काही अर्थ नाही, म्हणून संसार सोडण्याचा विचार केला. संसार सोडा म्हणजे पण पुढे काय करावं. मग महाराज म्हणले आता पांडुरंगाच्या भजनाशिवाय काही दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून ज्यांनी भक्ती केली त्यांच्या जीवनात काय काय झालं त्याने श्रीहरी आठवला. भगवान शंकरला विष प्यायचा प्रसंग आला पण त्यांनी भगवंताची आठवण केली. पांडवावरती प्रसंग आला त्याने पण भगवंताचं स्मरण केलं. प्रल्हादावरती प्रसंग आला त्याने पण या ठिकाणी भगवंताचं स्मरण केलं. तसं आता मला भगवत स्मरणाशिवाय काही पर्याय नाही. आणि म्हणून आता 13व्या वर्षी संसाराचा भार पडला. 17व्या वर्षात माता पिता गेले, 18व्या वर्षात भाऊ गेला, 20व्या वर्षात संसार समाप्त झाला. आणि आता 21व्या वर्षी ही सगळी आपत्ती येऊन ठेपल्यानंतर मग तुकाराम महाराजांचं जीवन इथून पुढे वेगळं बदललं. महाराजांनी तो लिहून ठेवलं. महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे हे दुर्दशा जनामध्ये, बरे झालो जगे पावलो अपमान, बरे गेले धन गुरे ढोरे, बरे झाले नाही धरिले लोकलाज, बरा आलो तुझा शरण देवा, बरे झाले तुझे केले देवाईल, लेकुरे बाईल उपेक्षिले, तुका म्हणे बरे व्रत एकादशीन केली उपवाशी जागरण. महाराजांनी त्यांच्या जीवनातलं चित्र असं लिहून ठेवलं. हे सर्व बरं झालं, त्यामुळे तुझ्या भजनाला लागलो, लोकांनी विटंबना केली, फार छान झालं. आणि मग महाराज म्हटले आता असा आहे अविद्या सरून जाते, सूर्याचा उदय होतो, त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये आता एक सूर्याचा उदय होतो. म्हणजे पण कष्टाच्या नंतर सुख येत असतं, कष्टाच्या नंतर माणसाला सुख प्राप्त होतं. शेती करायचे कष्ट असतात पण नंतर ऊसाचं पीक आलं का गोड साखर हातात येते. आणि दह्य करायचं घुसळायचे कष्ट असतात पण नंतर नवनीत हातात येतं. तसंच या ठिकाणी मला सर्व कष्ट झालेत पण आता मला भगवान पंढरीश पांडुरंग माझ्या हातात आला असं समजून महाराजांनी संसाराचा त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर महाराज म्हटले जर या संसारात कोणाला काही मिळत असतं तर मग सनकादिक काय वेडे होते का. त्यांनी सगळा संसार सोडला आणि वनांतरला गेले. आणि म्हणून महाराजांनी कोळसा उघडला तरी तो निश्चित काळाच असतो. त्याप्रमाणे प्रपंचातलं किती केलं तर ते दुःख कधी संपणार नाही असं समजून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी संसार विपत्तीचा त्याग करायचं महाराजांनी ठरवलं. महाराज आता या ठिकाणी हे संसार टाकून भामचंद्र डोंगरावरती जायचा प्रसंग महाराजांनी निश्चित केला. आणि मग महाराजांनी सर्वस्वाचा त्याग केला. भामचंद्र डोंगरावरती गेले. ध्यानाशी आणून पांडुरंग मूर्ती लाविले दोन्ही नेत्रपाती, म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीपतीन माझी विनंती अवधारी. 1 दिवस नाही 2 दिवस नाही 7 दिवस तुकाराम महाराज अन्न पाणी सोडून भगवंताचं नामस्मरण करत होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मरणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मरणी, पांडुरंग पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मरणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मरणी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मरणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मरणी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी,
पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. 7 दिवस महाराजांनी अन्न पाणी सोडून भगवंताचं चिंतन केलं आणि 7 दिवसानंतर भगवंतानी दर्शन द्यायचं ठरवलं. पण दर्शन दिलं, पण कसं दिलं? काळा काळा जर फार मोठ्या फण्याचा नाग महाराजांच्या भोवती असं इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली. महाराज काय त्याच्याकडे डोळे उघडून पाहायला तयार नाहीत. शेवटी आकाशवाणी झाली तुकाराम महाराजाला, महाराज अहो तुम्हाला पांडुरंग दर्शन द्यायला पाहतात, हे समोर आलेत. तुकाराम महाराज म्हणले, मी अशा नागाच्या रूपात त्याचं दर्शन घेणार नाही. माझे डोळे उघडलेच नाही. भरपूर नाग इकडे तिकडे फिरला, आकाशवाणी झाली, पण काही केल्याने तुकाराम महाराजांनी डोळे उघडले नाहीत. आणि मग शेवटी महाराज विलाज नाही आणि म्हणून शेवटी पांडुरंग प्रगट झाले आणि भिवू नको, मी हा रमाकांत तुझ्या पुढे आहे, डोळे उघड, भिवू नको, मला पहा. आणि मग अशा कालामध्ये तुकाराम महाराजाला भगवंतांनी त्या ठिकाणी भेट दिली. शंख चतुर्भुज गदासहित श्याम सुंदर आशावळी मूर्ती प्रगट झाली. डोळे उघडता देवाधिदेव पंढरीनाथ समोर दिसले. त्याच कालामध्ये त्यांचे धाकटे भाऊ कन्हैया, ते 7 दिवस त्यांना पण उपवास घातला होता. 7 दिवस सगळे दरी खोरी डोंगर बिंगर सगळे धुंडळायचे, महाराज पुढे शोध घेत होते. कारण ते तुकाराम महाराजचे बंधू होते. आपले बंधू आपल्याकरता किती शोध घेतील, काय करतील, हे ज्याने त्यांनी ठरवायचं आपले बंधू कसे असतात. कारण नाही तर पुढचा माझा प्रसंग मला आडवा येईल. कारण कन्हैया महाराजांनासुद्धा पांडुरंगाचं दर्शन झालं. मग त्यांना कसं काय झालं? त्यांचासुद्धा 7 दिवस अन्न पाणी वाचून उपवास झाला होता आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करीत तुकाराम महाराज शोधित होते. तुकाराम महाराज. आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेत असताना कन्हैया महाराजही तिथं उपस्थित झाले. आणि अशा काळात त्यांनाही अरण्यात एवढे भगवान दोन्ही बंधूला भेटलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी जसं श्रीरामाला दशरथाला रामाचा वियोग झाला, तसं या ठिकाणी कन्हैयाला वियोग झाला होता, दुःख झाले होते. अशी पांडुरंगाचं दर्शन झालं. कन्हैयाने साष्टांग दंडवत घातला. तुकाराम महाराजांनी या ठिकाणी भगवंताला दंडवत घातला. आणि काय मागितलं? मग काय नाही मागितलं, एकच मागितलं. काय? काही नको. महाराज म्हणतात, याचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाये न आवडी, हेचे माझे सर्व जोडी. म्हणून पांडुरंगा देवा, जशी माता लहान मुलाशी आणि एखादी हरिण पाडसाशी विसरत नाही, त्याप्रमाणे तू मला विसरू नकोस. जसं माझ्या आजोबाला विश्वंभर बाबाला दर्शन दिलं, त्यांना वचनबद्ध झाला, तसं मला तू सोडू नको, तू माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून असं भगवंताच्या चरणावर डोकं ठेवलं, मागून घेतलं. तुकाराम महाराजांनी आता प्रपंच सोडला आणि पुढं परमार्थात पदार्पण केलं. प्रथम दर्शन भगवंताचं दर्शन झालं आणि इथं महाराजांचा 5वा अध्याय संपतो. असं पारमार्थिक जीवन सुरू झालं. महाराजांचं उरलेलं चरित्र उद्या पाहणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हिचे दान दे का मग? आरतीवाले या, चला आरतीवाले कोणी? देवा कोडे उत्तरे क्षमा परत महा नाही विचारिला अधिकार तुला, क्षमा परत महाराजांनी ज्ञान दे ज्ञानेश्वरा राखा पाया बेकिंकरा, क्षमा परत महाराजांनी आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. अरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती. म्हणा सर्वजण म्हणा. कवी रामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारी
स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव आरती तुकारामा तुकिता तुलनेचे ब्रह्म तुका सियारे म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक कधीरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा घरेन लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाणी ढल रकमय ठोपा रकमय ढल रकमय ठोपा कुंड साहेबांच्या काय कुठल्या पोस्टला मागणी ते गुरुपती आहे मागणे ते क तुझा प्रती आहे तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहेची मज दे तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तोये पायी संतांची या संतासी निर्विहेची मज दे तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हात जोडा पुंडरे कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय किशोर काय म्हणतो बघ त्याचं पद कोण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा सदैव पुंड साहेबांची पदवी काय? आणि या ते कमिशनर सोहळ्यातील त्या शताब्दी महोत्सवाचं वर्ष ते- आणि या शताब्दी महोत्सवाच्या हा इन्कम निमित्ताने टॅक्स जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची चरित्रकथा गुरुवर्य वेदांत वाचस्पती जंगले महाराज शास्त्रीजी बाबांच्या अमृतमय वाणीतून आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. खरोखर आपणा सर्वांचं भाग्य आहे. मी पहिल्या दिवशीच सांगितलं, महाराज सहसा कुठे राहत नाहीत. एवढ्या वर्षामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतोय की महाराज आपल्या या धाकटी पंढरीवरतीच 8 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. ते खरं म्हणजे महाराजांचं आपल्या खालापूर तालुक्यावर आणि धाकटी पंढरीवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातर महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आणि महाराजांच्या वाणीतून आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहात. काल ज्यांचं कीर्तन ऐकलं त्यांनी महाराजांचं वर्णन केलेलंच आहे. असे अनेक विद्यार्थी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये घडवलेले आहेत. आणि एवढी मोठी तपश्चर्या असून त्या ठिकाणी या आपणा सर्वांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमास्तव महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आणि ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीची महाआरती जी आहे त्याची यजमान माननीय श्री विलासजी भोसले डायरेक्टर हायटेक यांची होती. काही कारणास्तव ती येऊ शकली नाही. तर आजची महाआरती माननीय श्री पांडुरंगजी निकम मामा यांच्या शुभास्ते या ठिकाणी झालेली आहे. तसेच आपल्या डोंगरगण आश्रमाचे अतिशय लाडके महाराजांचे शिष्य आमचे पुंड साहेब या आपल्या शताब्दी महोत्सवाला सदिच्छा भेट देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. इन्कम टॅक्स कमिशनर त्या ठिकाणी साहेब आहेत. त्यांचा सन्मान आपल्या धाकटी पंढरी देवस्थानचे अध्यक्ष यांच्या शुभास्ते होणार आहे. प्रथमतः ज्यांची महाआरती झाली ते आमचे पांडुरंग मामा निकम मामांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रसाद फोटो घे. गेली अनेक वर्षे या ठिकाणी आपल्या धाकटी पंढरीला पुष्पहार व्यवस्था ज्यांच्याकडून होते असे आमचे पांडुरंग बाबा निकम यांचा सन्मान झालेला आहे. आणि महाराजांचे लाडके शिष्य खास आवर्जून आपल्या शताब्दी महोत्सवाला भेट देण्याकरता आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपल्या धाकटी पंढरी देवस्थानचे अध्यक्ष माननीय श्री अनंतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. इकडे या जवळ.
8 दिवसात भरपूर योग आहे तुमच्याबरोबर फोटोचा डोंगरगाव हां आता या ठिकाणी हरिपाठ सेवा होणार आहे. ज्यांचं मार्गदर्शन आहे, हरिपाठ नेतृत्व आहे असे हरिभक्तपरायण आदरणीय मधुकर महाराज कालेकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हरिपाठ सेवा होणार आहे. 2 तारखेचं जे आपले कीर्तन आहे ती होळी असल्यामुळे 7 ते 9चं टायमिंग आपण बदल करत आहोत. किशोर तो 9 त्या 8:30 ते 10:30 होईल ना मग 8:30 हां 8:30 ठेव ना. नको बोली आहे ना सर